Hello student, welcome in my lecture number 7 of integration. Subscribe my YouTube channel Pramod Ingle for more videos. Student, we are going to discuss first first some important formulae. See, this is the main definition of integration. See, definition in previous lecture we had discussed. The definition is if derivative of a is b, then integration of b is a. This is the definition of integration, we say. So see here some standard formulas are here I mentioned. काही महत्त्वाचे फॉर्म्युले मी इथं मेन्शन केलेले आहेत, ते प्रथमतः आपण डिस्कस करूयात. पहा, एक्स एक्स पहा हा हा जो हा हा फर्स्ट जो फॉर्म्युला आहे, ए एक्स अपॉन लॉग एचं डेरिव्हेटिव्ह जर ए रेस टू एक्स येत असेल, पहा ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए याचं डेरिव्हेटिव्ह जर ए रेस टू एक्स येत असेल तर त्याचं इंटिग्रेशन पहा इथे ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए आलेलं आहे. प्लस सी इज आर्बिट्ररी कॉन्स्टंट. सो सिमिलरली पहा, सिमिलरली सेकंड फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह with respect to x of e raised to x, derivative of e raised to x with respect to x is e raised to x. This part is we had seen in 11th standard. आपण हे 11वीत फॉर्म्युले पाहिलेले आहेत. मग e raised to xचं डेरिव्हेटिव्ह e raised to xच येत असेल तर त्याचं इंटिग्रेशनसुद्धा तेच e raised to xचं इंटिग्रेशनसुद्धा e raised to xच. सेम थिंग about the trigonometry main part. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, देअरफॉर कॉसचं इंटिग्रेशन साईन, देअरफॉर कॉसचं इंटिग्रेशन साईन. ॲज लाईक दॅट हिअर कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, मायनस इज इम्पॉर्टंट हिअर. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन मीन्स -1 मल्टिपल कॉन्स्टंट इज हिअर. So integration of sin x is here minus cos x. म्हणजे साईनचं जे मायनस साईन होतं ना इथलं, ते तिकडे आन्सरमध्ये देऊन टाकलं आपण इंटिग्रेशनमध्ये. सो इंटिग्रेशन ऑफ साईन इज मायनस कॉस. रिमेंबर, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आफ्टर दॅट सी इन द नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्युअर एक्स. Derivative of tan x is sec² x. Therefore, integration of sec² x is tan x. Similarly, see, derivative of sec x. In 11th we had seen derivative of sec x is sec x into tan x. Derivative of sec x is sec x into tan x. Hence, इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x is sec x. कारण sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x into tan x, therefore sec x into tan x इंटिग्रेशन sec x. सेम थिंग हॅपन हिअर cosec x. पहा, cosec xचं मायनस cos x into cot x. cosec xचं पहा, cosec xचं आपण इथे पाहिलं, cosec xचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक कॉट एक्स आहे. देअरफॉर कोसेक एक्स कॉट एक्स इज इंटिग्रेशन आहे मायनस कॉसेक एक्स. चेंज झालं साईन, इकडे तिकडे मायनस साईन इकडे तिकडे तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर न पहा, हे कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्युअर एक्स, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्युअर एक्स. देअरफॉर कोसेक्युअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, cosecure x integration minus cot x. Same thing in case of log also, you know, yesterday we had discussed log x derivative 1 upon x, therefore 1 upon x integration log x. So remember, these are the very important some standard result. A raised to x च्या रिलेटेडचा रिझल्ट असेल हा,
ई रेस टू एक्सचा असेल साईन कॉस टॅन सेक कोसेक कॉट लॉग यांचे डेरिव्हेटिव्ह काय आहेत त्या डेरिव्हेटिव्हचंच कन्व्हर्जन इंटिग्रेशनमध्ये केलेलं आहे. म्हणजे हा एचं डेरिव्हेटिव्ह बी देअरफॉर बीचं इंटिग्रेशन ए. हे टेक्निकने इथे आपण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यांच्या मदतीनं इंटिग्रेशनचे फॉर्म्युले इथे तयार केलेले आहेत. सो रिमेंबर दिस इज इम्पॉर्टंट पार्ट. नेक्स्ट, सो here is the list of main formulae. X raised to n integration x raised to n plus 1 upon n plus 1 plus c, 1 upon x log x just seen, 1 upon root x 2 root x plus c, d dash upon d log d, d dash upon root d 2d. तर आता इथे जे काही आपल्याला हे मी व्हिडिओ नंबर 6मध्ये हे डिस्कस केले होते, यांचे प्रूफसुद्धा आपण पाहिले होते. पण आता आपण परत हे का विचारात घेतले, कारण आपल्याला आता हे डी डॅश अपॉन डी म्हणजे न्युमेनेटर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. इंटिग्रेशनच्या आतमध्ये रेशो आणि त्या रेशोमध्ये न्युमेनेटर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ही जी सिच्युएशन आपल्याला दिसते, लॉग डी आन्सर येणारा जो फॉर्म्युला दिसतो, याच्या मदतीने बरेच रिझल्टचे प्रूफ किंवा अनेक प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत आपल्याला. म्हणून मी परत एकदा ही तुम्हाला लिस्ट इथे दाखवलेली आहे. ओके, सो सी नाऊ आय हॅड जस्ट डिस्कस दिस स्टेटमेंट. न्युमेनेटर n इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर d. अशी सिच्युएशन असेल तर काही रिझल्ट्स आपल्याला इथे तयार होतात किंवा ज्यांचे आपल्याला इंटिग्रेशनचे फॉर्म्युले माहिती नाहीत त्यांचे फॉर्म्युले देखील आपल्याला तयार करता येतात. पहा, इथे मी 2 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. दोन्हीमध्ये हा डी डॅश अपॉन डीचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. मग तो फॉर्म्युला कसा यूज करून आन्सर फाइंड आउट केला आहे ते आपण इथे पाहूयात. पहा, फार महत्त्वाचं आहे. आपण पहिला प्रॉब्लेम डिस्कस करूयात. पहा, पहिला प्रॉब्लेम आपण इथे डिस्कस करूयात. सी हिअर रिझल्ट इज इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टँडर्ड फॉर्म्युला. ज्या वेळेस पुढे इंटिग्रेशन सेक एक्स विचारलं जाईल त्यावेळेस तुम्ही आन्सर दिलं पाहिजे लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. आणि एक आणखीन हिंट देण्यात ठेवा, ज्या वेळेस आन्सरमध्ये इंटिग्रेशनच्या लॉग येतं त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज केलेलाच असतो, हे विसरायचं नाही. डी डॅश अपॉन डी म्हणजे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्युमेनेटरमध्ये कन्व्हर्ट करून हा फॉर्म्युला लॉग डी यूज केलेला असतो आणि आन्सर मिळवलेलं असतं. मी ह्या हिंट महत्त्वाच्या सांगितल्या आहे. पहा, म्हणजे इंटिग्रेशनच्या आन्सरमध्ये जर लॉग दिसत असेल तर डी डॅश अपॉन डी फॉर्म्युला यूज केलाच आहे किंवा करायचाच आहे, हे विसरू नका. ठीक आहे. मग हे सेक एक्सचं इंटिग्रेशन कसं फाइंड आउट केलं जाणार आहे ते आता आपण पाहूया. पहा, आपली नेहमीची ठरलेली स्टेप, पहिल्यांदा लेट आय इक्वल टू LHS ऑफ दिस रिझल्ट. LHS आहे इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्स घेतलं. आफ्टर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इज हिअर कम्प्लिटेड. जे लॉगच्या आतमध्ये दिसत आहे ना इथं सेक एक्स प्लस टॅन एक्स, त्याने इथे डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलं, म्हणजे याला रेशोमध्ये कन्वर्ट केलं. बघा, सेक एक्स अपॉन 1 आणि मग त्याला सेक एक्स अपॉन 1 कन्वर्ट केल्यानंतर न्युमेनेटर अपॉन डिनॉमिनेटर तयार होईल ना, कारण आपण हा शेवटी प्रॉब्लेम कसा म्हणतोय, डी डॅश अपॉन डीवरती डिपेंड आहे. डी डॅश अपॉन डी टेक्निक किंवा न्युमेनेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल तरच यूज करता येणार आहे. मग इथे रेशो नव्हता, मग रेशो तयार केलेला आहे त्याने. कसा केला तर कुणालाही 1 डिवाइड केलं आपण की रेशो होतो. म्हणजे समजा ए असेल तर तेच आपण ए अपॉन 1 रेशो फॉर्ममध्ये लिहू शकतो. बी असेल बी अपॉन 1, 4 असेल 4 अपॉन 1, या पद्धतीने सेक एक्स आहे म्हणून सेक एक्स अपॉन 1. मग हा रेशो झाल्यानंतरनं त्याला त्याने डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलं. हे फार महत्त्वाचं आहे. बघा, सेक एक्स प्लस टॅन एक्स या पार्टने म्हणजे RHSमध्ये जे आन्सर दिसते ना त्यातलाच पार्ट ध्यानात ठेवायचा आहे, सेक एक्स प्लस टॅन एक्स. त्याने इथे डिव्हाइड आणि मल्टिप्लाय केलं.
आता इथे न्युमिनेटरला सेक एक्स आहे, त्याला मल्टिप्लाय केलं सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि डिवाइडसुद्धा केलं सेक एक्स प्लस टॅन एक्स, म्हणजे टोटल इफेक्ट याचा 0 आहे. मूळ इंटिग्रेशन बदलणार नाही, पण त्या ॲडजस्टमेंटचा फायदा होणार आहे. म्हणजे इथं पहिली काय केलेली ॲडजस्टमेंट. ही ॲडजस्टमेंट का करायची? आपल्याला डी डॅश अपॉन डी फॉर्म मिळवायचा आहे आणि हा रिझल्ट वापरायचा आहे. इथे जो दिसतोय ना रिझल्ट, तो वापरायचा आहे. हा रिझल्ट वापरण्यासाठी ही ॲडजस्टमेंट केली. आणि ॲडजस्टमेंट कोणती करायची सांगितलं तर लॉगच्या आतमध्ये जे दिसत आहे ना सेक एक्स प्लस टॅन एक्स, त्याने डिव्हाइड मल्टिप्लाय करायचं आहे सेक एक्सला. ओके, मग पहा ही आता त्याच्यानंतरची ही सेकंड स्टेप पहा. मग आता तुम्ही जर मल्टिप्लाय डिव्हाइड केला असेल, तर या सेक एक्सने या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय होणार. मग हा सेक एक्स इंटू सेक एक्स म्हणजे झालं सेक्वेअर एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे झाले सेक एक्स इंटू टॅन एक्स. बघा, म्हणजे न्युमिनेटरमध्ये डिनॉमिनेटरला काहीच बदल होणार नाही, पण न्युमिनेटरला काय झालं सेक एक्सने सेक एक्सला मल्टिप्लाय केलं सेक्वेअर एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स झाले. पण आता यानंतरनं तुम्हाला ही सिच्युएशन कशी दिसते बघा तुम्ही. आता ही सिच्युएशन कशी दिसते तर डी डॅश अपॉन डीचा फॉर्म आहे हा. कसं ओळखलं तुम्ही ते डी डॅश अपॉन डीचा फॉर्म आहे तर सेक एक्सचं इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं. सॉरी, सेक एक्सचं सी हिअर व्हेरी इम्पॉर्टंट. सी हिअर सेक एक्सचं डेरिवेटिव्ह सेक एक्सचं डेरिवेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं जे इथं आलेलं आहे. आणि टॅन एक्सचं डेरिवेटिव्ह सेक्वेअर एक्स येतं इथं. पहा आपण इथं मी दिलेले तुम्हाला फॉर्म्युले पहा. इथं तुम्हाला सेक एक्सचं डेरिवेटिव्ह इथं दिसत असेल पहा. हे पहा इथं सेक एक्सचं डेरिवेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, टॅन एक्सचं डेरिवेटिव्ह सेक्वेअर एक्स. मग हेच फॉर्म्युले तिथे यूज झालेले आहेत ना. पहा मग आता जो आपल्याला हा फॉर्म मिळाला आहे, ज्यावेळेस तुम्ही सेक एक्स प्लस टॅन एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स डिवाइड मल्टिप्लाय केलं, त्यावेळेस जे न्युमिनेटर मिळाला आहे तो न्युमिनेटर हा सेक एक्सने मल्टिप्लाय केल्यानंतर सेक्वेअर एक्स प्लस सेक एक्स टॅन एक्स दिसतो. पण हा न्युमिनेटर म्हणजे काय आहे तर सेक एक्सचं डेरिवेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि टॅन एक्सचं डेरिवेटिव्ह सेक्वेअर एक्स आहे. म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटरचं डेरिवेटिव्हच न्युमिनेटरमध्ये आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ डीचं डेरिवेटिव्ह डी डॅश न्युमिनेटरला आलेलं आहे. मग हा रिझल्ट यूज करण्याचा फॉर्म आपल्याला मिळाला आहे. मग ज्यावेळेस इंटिग्रेशन डी डॅश अपॉन डी फॉर्म असतो त्यावेळेस त्या इंटिग्रेशनचा आन्सर डायरेक्ट लॉग डी लिहायचं असतं. म्हणून इथे आपण ते दाखवले याचं डेरिवेटिव्ह हे आहे इथं म्हणून. ठीक आहे, म्हणून आपण ह्या इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्सचा आन्सर लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स लिहिलं आहे. कारण डी म्हणजे सेक एक्स प्लस टॅन एक्स, कारण डी म्हणजे डिनॉमिनेटर इथं आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि डी डॅश म्हणजे न्युमिनेटर आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेक्वेअर एक्स की जो डेरिवेटिव्ह आहे डिनॉमिनेटरचा. So, in this way, we had completed the proof using this result of the integration sec x. मग आता इथून पुढे तुम्ही कायम लक्षात ठेवा, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स ज्यावेळेस विचारलं जाईल त्यावेळेस डायरेक्ट फॉर्म्युला सांगा लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. आणि याचं प्रूफ कसं मिळवलं तर पहिली ॲडजस्टमेंट सेक एक्स प्लस टॅन एक्सने न्युमिनेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं किंवा सेक एक्स अपॉन 1 घेणार आणि त्याच्या न्युमिनेटर डिनॉमिनेटरला सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाय करणार, डायरेक्ट डी डॅश अपॉन डी फॉर्म मिळतो. त्यामध्ये तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं सेक एक्सचं डेरिवेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स येतं, टॅन एक्सचं डेरिवेटिव्ह सेक्वेअर एक्स येतं जे न्युमिनेटरला आले. सो दिस इज कम्प्लिटेड. यानंतरचा हा पार्ट काय एवढा विचार घ्यायची गरज नाही. सेम थिंग नाऊ सी हिअर इन द नेक्स्ट. आता या प्रॉब्लेमकडे पहा, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्सकडे पहा. पहिली स्टेप आपली ठरल्याप्रमाणे लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन टॅन एक्स. मग टॅन म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण अगदी 8वी 9वीपासून पाहत आहोत. टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस, म्हणून टॅनचं कन्व्हर्जन त्यांनी साईन अपॉन कॉसमध्ये केलं. तुम्ही एक लक्षात ठेवा, कोणतीही टर्म असू द्यात
रेशोमध्ये कन्व्हर्ट केल्याखेरीज डी डॅश अपॉन डीचा फॉर्म्युला यूज होत नाही. लास्ट टाइम सेक एक्स होतं तर त्याला आपण सेक एक्स अपॉन 1 म्हटलं, आणि आता इथे मात्र टॅन आहे म्हणून त्याला आपण साईन अपॉन कॉस म्हटलं. इथं सेक एक्स अपॉन 1 म्हटलं, तसं इथं टॅन अपॉन 1 म्हणता आलं असतं, पण त्याच्याने बेनिफिट नाही होणार. काही करायचं म्हणजे कसं पण रेशो नाही तयार करायचा. रेशो तयार करायचा तर त्याने बेनिफिट झाला पाहिजे, फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे, असे ॲडजस्टमेंट करायचे असते. मग आता इथं ॲडजस्टमेंट करण्याची गरजच नाही, कारण टॅनच डायरेक्ट कन्व्हर्ट होतो साईन अपॉन कॉसमध्ये. पण साईन अपॉन कॉसमध्ये झाल्याने बेनिफिट काय मिळाला, तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह इज मायनस साईन एक्स. पहा, आपण इथे पाहिलेलं आहे, लिस्ट आहे आपल्याकडे, आपण त्याची लिस्ट त्यासाठी इथे घेतलेली आहे. पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स इज कॉस अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साईन. रिमेंबर, म्हणजे कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येतं आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह मात्र प्लस कॉस येतं. समजलं? तर मग ते फॉर्म्युले आपण तिथं यूज करत आहोत, हे विसरू नका. मग हा फॉर्म्युला आपण आता इथे जर वापरत असेल, इथे याच्यासाठी, तर इथे पाहता हे इंटिग्रेशन आपण सॉल्व करतो आहे. म्हणून हे इंटिग्रेशन टॅन एक्स आहे, पण टॅनचं कन्व्हर्जन आपण साईन अपॉन कॉसमध्ये केलं. मग टॅनचं कन्व्हर्जन जर आपण आता साईन अपॉन कॉसमध्ये केलं असेल, तर साईन, आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह आत्ता जस्ट आपण पाहिलं, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येतं आहे, पण वरती मायनस साईन नव्हतं आपल्या साईनला. मग ते साईन ॲडजस्ट केले, तुम्हाला सांगितलं ना ॲडजस्ट केलं आहे. बघा, मायनस साईन इथं दिलं, बाहेर पण दिलं. बाहेरचं साईन आत गेलं तर मल्टिप्लाय होणार, आणि मायनस मायनस प्लस होतं मल्टिप्लिकेशनमध्ये. दिस इज ॲडजस्टमेंट. ह्या अशा ॲडजस्टमेंट तुम्हाला समजल्या पाहिजेत. हे मायनस साईन का ॲडजस्ट केलं, कारण आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, डी डॅश अपॉन डी. न्युमिनेटरला डेरिव्हेटिव्ह आलं पाहिजे डिनॉमिनेटरचं. डिनॉमिनेटर कॉस आहे, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, पण इथे तर फक्त साईनच आलं होतं. आपल्याला हवं आहे मायनस, कारण हा फॉर्म्युला यूज करायचा हे आपण नजरेसमोर ठेवू नये. मग मायनस साईन नव्हतं तिथे, म्हणून मॅथमॅटिकली ते ॲडजस्ट केलं, आतमध्येही मायनस साईन दिलं, इंटिग्रेशनच्या बाहेरही दिलं, म्हणजे ते मायनस मायनस प्लस होईल मल्टिप्लिकेशनचा विचार केला तर. ओके, अँड देन मग आता हा जो फॉर्म मिळाला मायनस साईन एक्स अपॉन कॉस एक्स, याचा अर्थ हा कॉस जर डी असेल तर मायनस साईन डी डॅश आहे, कारण कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतं. म्हणून इथे मायनस लॉग ऑफ कॉस एक्स हे त्याचं आन्सर आलं या रिझल्टनुसार. डी डॅश अपॉन डी असेल तर लॉग डी येतं, म्हणून इथे मायनस आन्सर आलं. आणि मग आता इथे मायनस लॉग ऑफ कॉस एक्स, आणि मग हे मायनस साईन आतमध्ये गेलं तर तुम्हाला माहिती आहे कॉस रेस टू -1 होईल, आणि तेच 1 अपॉन कॉस म्हणजे सेक्स, म्हणून लॉग ऑफ सेक एक्स येतं हे आन्सर. म्हणून तुम्ही ध्यानात ठेवा, टॅन एक्सचं आन्सर लॉग ऑफ सेक एक्स, टॅन एक्सचं इंटिग्रेशन. आता याच पद्धतीने तुम्ही होमवर्कसाठी मी इथं तुम्हाला इंटिग्रेशन सेक एक्स सॉल्व करून दाखवलं आहे, तुम्ही इंटिग्रेशन कोसेक एक्स सॉल्व करा. इथे तुम्हाला टॅन एक्स सॉल्व करून दाखवलं आहे, तुम्ही मला कॉट एक्स सॉल्व करून दाखवा, व्हॉट्सअपला सेंड करा. ओके, नेक्स्ट. आता परत तेच बघा, न्युमिनेटर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे तेच डी डॅश अपॉन डीचं टेक्निक. तर ठीक आहे, पाहू आपण. हे अतिशय महत्त्वाचे रिझल्ट आहेत. आता रिझल्टकडे तुम्ही जरा बारकाईने लक्ष द्या, यांचे प्रूफ आपल्याला एक्झाममध्ये अनेकदा विचारले गेलेले आहेत. तर पहा, आता इथे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक नाही, अल्जेब्रिक आहे हे. इथं कुठे तुम्हाला साईन कॉस टॅन वगैरे दिसत नाही, पण टेक्निक ते न्युमिनेटरला डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह, पण यालाही ॲडजस्टमेंट करावं लागते. मग ॲडजस्टमेंट काय येते मी अगोदर एक्सप्लेन करतो. पहा, इथे इंटिग्रेशनच्या आतमध्ये a² मायनस x² आहे, याचे फॅक्टर्स आहेत a-x a+x, त्यातला प्लस फॅक्टर बघा इथं 1/2a येतं मल्टिपलला आन्सरमध्ये, लॉग येतं आतमध्ये a+x अपॉन a-x, म्हणजे हे याचे जे दोन फॅक्टर मिळतात ना, a-x a+x, यातला प्लस फॅक्टर वरती मायनस फॅक्टर डिनॉमिनेटरला येतो. बघा, लक्षात ठेवा, a इज पॉझिटिव्ह, a मस्ट बी पॉझिटिव्ह, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मग इथे तुम्हाला a+x अपॉन a-x दिसते. मग आता इथे एक्सची टर्म ही प्लस असली पाहिजे, हे विसरू नका.
आता इथे तुम्हाला आन्सर 1/2a लॉग. आता यात लॉग आला आन्सरमध्ये. लक्षात ठेवा, ही हिंट आहे माझी. मी मागच्या पण ह्याच्यात सांगितलं आता तुम्हाला स्लाईडमध्ये, की जिथे जिथे इंटिग्रेशनचा आन्सर लॉग येतं तिथे तिथे d'/dचा फॉर्म्युला यूज केला जातो. किंवा हे डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमिनेटर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर, हे टेक्निक अप्लाय केलं जातं. तर पहा, पहिली स्टेप सपोज केलं. आता इथली प्रॉपर ॲडजस्टमेंट टर्म्स फ्रॉम आर एच एसचा विचार करूनच टर्म तयार केली, एक रिलेशन तयार केलं बघा. मी कन्सिडर केलं हे a²/1/x² म्हणजेच काय आहे, तर 1/2a इन ब्रॅकेट हे जे फॅक्टर दिसतात ना आतमध्ये तुम्हाला, त्यांची ॲडिशन घ्यायची आहे, a+x + a-x. का असं करायचं आपण, हे बघा इथं आता लिहिलेलं आहे a+x a-x. हे सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला माहिती आहे a² - x² येणार आहे. पण हे न्युमिनेटरला ॲडिशन का घेतली, तर हे जर सिम्प्लिफाय केलं तर a + a 2a आणि 2a ला 2a कॅन्सल होणार आणि x - x कॅन्सल. म्हणजे शेवटी आपला ओरिजिनल रेशो जसाची तसाच आहे. म्हणजे हे RHS जर सिम्प्लिफाय केली तर बरोबर 1/a² - x² येतं. पण अशी ॲडजस्टमेंट आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी करायची. म्हणून मी हे 1/2a आहे असे विचारात घेतले आणि हे जे फॅक्टर आहेत ह्यांची ॲडिशन विचारात घेतली आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन. लक्षात ठेवा. आता हे सेपरेट केलं डिनॉमिनेटर ह्या दोघांसाठी. मग a+x सेम डिनॉमिनेटर, मध्ये प्लस साईन a-x. आता ह्यांच्यात जर सेपरेशन केलं तर a+x कॅन्सल, a-x कॅन्सल. म्हणजे हे आलं पहा 1/a-x + 1/a+x. आणि मग इथे इंटिग्रेशन सेपरेट पुट केली. हे जे 1/a² - x² आहे ना आलेला आन्सर, हे आन्सर इथे इंटिग्रेशनच्या आतमध्ये पुटअप केलं. म्हणून लेटा इक्वल टू बघा 1/2a इथे दिसत असेल तुम्हाला, पहा झूम करून दाखवतो मी. 1/a-x + 1/a+x. आता इथे हा कॉन्स्टंट होता 1/2a, तो बाजूला घेतला. मग आतमध्ये पहा इंटिग्रेशन 1/a-x + 1/a+x. आता इंटिग्रेशन सेपरेट करता येतं ॲडिशनसाठी, म्हणून सेपरेट केलं पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी. आता पहिली सिच्युएशन म्हणजे बघा, हा डिनॉमिनेटर आहे a-x, पण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर एचं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे, पण -xचं डेरिव्हेटिव्ह -1 येणार आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं हे तुम्हाला माहिती आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, लक्षात ठेवा. पण इथं आता मायनस आहे, मग -1 येणार, म्हणजे याचं टोटल डिनॉमिनेटरचा आन्सर -1 येतात, पण वरती मायनस साईन नाहीच आहे. म्हणून इथे बघा मी पुढे ब्ल्यूमध्ये दाखवलं आहे, मायनस साईन ॲडजस्ट केलं लास्ट टाईमसारखं. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, पण तिथं फक्त साईन आलं तर म्हणून मायनस आउटसाईडला इंटिग्रेशनच्या आतमध्ये दिलं. तसं इथे सुद्धा मायनस साईन ॲडजस्ट केलं आउटसाईडला आणि आतमध्ये. आणि दुसऱ्यामध्ये काहीच बदल नाही, ते आहे असं लिहिलं. आता जे निगेटिव्ह आलेलं आहे ते अगोदर लिहिलं बघा, आणि ही प्लसची टर्म आहे इंटिग्रेशनचं ते सुरुवातीला लिहिलं आणि मायनसचं नंतर लिहिलं. आता बघा दोन्ही इंटिग्रेशन त्या फॉर्ममध्ये आहेत, d'/d. कारण a+xचं डेरिव्हेटिव्ह एचं 0 येणार आणि एक्सचं 1 येणार. ते 1 वरती न्युमिनेटरला आलेच आहे, म्हणजे हे इंटिग्रेशन d'/d फॉर्ममध्ये आहे. दुसरंसुद्धा आता हे मधलं मायनस साईन जसे तसं जाऊ द्यात. इथे पहा एचं डेरिव्हेटिव्ह 0 - एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1 ते आलेले आता वरती. मग हा फॉर्म्युला d'/d यूज केला दोन्ही लोकेशनला. पहिल्याचं आन्सर आलं लॉग ऑफ, पहा पहिल्याचं आन्सर आपलं, पहिल्याचं जे आन्सर आहे ते आपलं काय आलं पहा. पहिल्याचं आन्सर जे आहे ते लॉग ऑफ जस्ट मिनिट पहिल्याचं आन्सर आलं लॉग ऑफ a+x - लॉग ऑफ a-x. मग लॉगचा रूल यूज केला आहे इथं. लॉगचा रूल तुम्हाला माहिती असेल, लॉग ऑफ a - लॉग ऑफ b असेल तर लॉगच्या आतमध्ये रेशो तयार होतो, म्हणून लॉग ऑफ a/b, म्हणून लॉग ऑफ a+x लॉग ऑफ a-x. आणि या पद्धतीने हे प्रूफ कंप्लीट झालं. हेच तर आन्सर होतं, हीच तर RHS होती. सो रिमेंबर दीज आर द हे फक्त याच्यात काय, हे पुढे जाऊन तुम्ही सेपरेशन इथल्या यामध्ये 2 ॲडजस्टमेंट महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट, हे इंटिग्रेशनच्या आतमधला रेशो आहे असा कन्सिडर करायचा. त्यानंतर 1/2a आहे असे RHSमध्ये कन्सिडर करायचे. आणि RHSमध्ये हे जे 2 फॅक्टर दिसतात त्यांचे ॲडिशन न्युमिनेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन कन्सिडर करायचं आणि ते पुढे सेपरेट करत जायचं. नंतर इथली -1ची ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा.
-1 वरती आतमध्ये इंटिग्रेशनच्या न्युमिनेटरला मायनस द्यायचं, बाहेरसुद्धा मायनस द्यायचं आणि मग डी डॅश अपॉन डीचा फॉर्म्युला आणि लॉगचा एक रूल, लॉग पी मायनस लॉग क्यू असेल तर लॉग ऑफ पी अपॉन क्यू. लॉगचं सबट्रॅक्शन म्हणजे लॉगच्या आतमध्ये डिव्हिजन, तो रूल अप्लाय केला. या पद्धतीने हे प्रूफ लिहिता येतं. सिमिलर प्रूफ इज हिअर ऑल्सो. हां सिमिलर बघा, सॉरी हे पहा अजून एक रिझल्ट तसाच आहे, फक्त हा रिझल्ट आता थोडा बदल आहे. एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. अगोदरच्या रिझल्टमध्ये तुम्ही बघितलं तर इथे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होते. या दुसऱ्या रिझल्ट तेच टेक्निक, टेक्निकमध्ये बदल नाही. टेक्निक न्युमिनेटर इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर तेच आहे, पण आता इथे बदल काय आहे, इथं 1/2 लिहायचे राहिले होते म्हणून मी नंतर लिहिलेले आहेत. तर तोच फॉर्म्युला फक्त एक्स स्क्वेअर अगोदर आणि कॉन्स्टंट नंतर. मग याच्यामध्ये काय बदल आहे तर बघा तसंच सेम कन्सिडर केलं आहे. 1/2 तसेच कन्सिडर केलेलं आहेत. इथं मात्र आता सबट्रॅक्शन कन्सिडर केलेलं आहे, हे विसरू नका. हे बघा आता कसं सबट्रॅक्शन कन्सिडर केलेलं आहे तर एक्स प्लस ए मायनस एक्स मायनस ए. असं का केलं तर असं सबट्रॅक्शन घेतलं तरच न्युमिनेटरचा आन्सर 2a येणार आहे, तरच एक्सला मायनस एक्स कॅन्सल, ए आणि मायनस मायनस प्लस ए म्हणून मायनस फॅक्टर आहे तो मायनस केलेला आहे. आणि डिनॉमिनेटर हे सिम्प्लिफाय केलं तर बरोबर LHS मिळते. म्हणजे इथे बघा लक्षात ठेवा, लास्ट टाईम ॲडिशन कन्सिडर केली ती, इथं मात्र सबट्रॅक्शन कन्सिडर करायचं आहे आणि ते पण डिनॉमिनेटरच्या फॅक्टरमधून न्युमिनेटरचा फॅक्टर सबट्रॅक्ट करायचा, असं देण्यात ठेवा. बाकी सेम स्टेप अप्लाय केलेत. इथं काय मायनस साईनची ॲडजस्टमेंट करायची गरज नाही, इथं डायरेक्टच येतं. आणि मग इथे मात्र तोच लॉग पी मायनस लॉग क्यू तो यूज केलाच आहे आणि 1/2 लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी येतच आहे. हेच आन्सर इथं लिहिले. हे 2a लिहायचे राहिले, 1/2 लिहायचे राहिले होते नंतर लिहिलेत. तो सेम रिझल्ट पहा परत एकदा, दोन्ही रिझल्ट पहा. सॉरी इथं हा पहिला रिझल्ट आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा. इथे काय करायचं आहे, हा रेशो आहे असा कन्सिडर करायचा. 1/2a 1/2a आणि त्यानंतरनं 1/2a नंतरनं इथे ॲडिशन कन्सिडर करायची या दोन्ही फॅक्टरची. तर एक आणि इथं मायनस साईनची ॲडजस्टमेंट एक करायची. हे महत्त्वाचे पॉईंट ध्यानात ठेवा. आणि इथे मात्र दुसऱ्यात या रिझल्टमध्ये मात्र ज्यावेळेस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे त्या रिझल्टमध्ये मात्र इथं सबट्रॅक्शन कन्सिडर करायचे. डिनॉमिनेटर फॅक्टरमधून न्युमिनेटर फॅक्टर सबट्रॅक्ट करायचं आहे आणि बाकी मग काहीच नाही, बाकी नेहमीच्याच पद्धतीने करायचं आहे. पुढे पहा आता यानंतरनं मला पुढचा पार्ट एक घ्यायचा आहे. आता तो एक झाला इंडेफिनाईट इंटिग्रेशन ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन मेथड. ही मला तुम्हाला डिस्कस करायची आहे, ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन मेथड. आणि या ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशन मेथडमध्ये हे काही स्टँडर्ड फॉर्म आहेत. ही ट्रिग्नोमेट्रिक्स इलिमिनेट स्क्वेअर रूट गेट स्क्वेअर टर्म in square root by appropriate trigonometric substitution. So remember these are the appropriate trigonometric substitutions. हे रूट इलिमिनेट करायचं असेल तर x इक्वल टू ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा पुटअप करतात, पण मोस्टली आपण ए साइन थिटाच पुटअप करतो, कारण इथे ए साइन थिटा पुटअप केलं की बरोबर अंडर रूटमध्ये स्क्वेअर टर्म येते, रूट इलिमिनेट होतं. सेम थिंग हॅपन इन केस ऑफ दिस ऑल्सो, सेम थिंग हिअर. पण याला आणखीन एक मी टेक्निक सांगितलं आहे. पहा, जर तुम्ही सबस्टिट्यूशन केली एक्स इक्वल टू ए साइन थिटा रूट इलिमिनेट करण्यासाठी, तर ते जर सिम्प्लिफाय केलं तर साईनचा आन्सर एक्स अपॉन येतं. त्याच्यावरून हा राईट अँगल ट्रायंगल दाखवलेला आहे. साईनमध्ये थिटाच्या एक्स साईनचा आन्सर एक्स अपॉन ए असेल तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. अकॉर्डिंग टू दिस एक्स इज अपोजिट साईड, हायपोटेनस इज ए. आणि पायथागोरस थेरम अप्लाय केला तर ही थर्ड साईड येते अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग याच्या रूलनुसार कॉसचा आन्सर डायरेक्ट तुम्हाला लिहिता येतं. कॉसचं डेफिनेशन आहे ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस, देअरफॉर हिअर इज ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. म्हणजे इन दिस वे. आणि रूटचा आन्सर म्हणजे काय आलेलं आहे पहा. आता हे जर असेल रेशो कॉसचा तर हा ए इकडे ट्रान्सफर झाला तर रूट अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज ए कॉस थिटा. सो रिमेंबर दीज आर द, हे लिहिलेलेच आहे बघा. 1 2 3 साठी सुद्धा हेच टेक्निक आपण अप्लाय करणार आहे. 1 2 3 म्हणजे कोण, तर इथे 1 2 3 यांच्यासाठी सुद्धा हे राईट अँगल ट्रायंगलचं टेक्निक आपल्याला अप्लाय करायचं आहे पुढे ट्रिग्नोमेट्रिक सबस्टिट्यूशनमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावर डिटेल्स अभ्यास करणार आहे. ठीक आहे.
आणि त्याच्यानंतरनं ही एक्स इज इक्वल टू ए कॉस टू थिटाची सबस्टिट्यूशन आहे. ही सबस्टिट्यूशन तुम्ही बघितली असेल कुठे येते, ही फोर्थ सबस्टिट्यूशन अंडर रूट ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स, एक्स इज इक्वल टू ए कॉस टू थिटा. ह्या सबस्टिट्यूशनला मात्र राईट अँगल ट्रायंगलची मदत न घेता तुम्हाला डायरेक्ट एक्स इज इक्वल टू ए कॉस टू थिटा म्हणजे कॉस टू थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. मग वन मायनस हा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे पहा, 1 मायनस कॉस टू थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा 11वीमध्ये झालेला आहे. 1 प्लस कॉस टू थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा. ते पुटअप केले आणि मग ते जर तुम्ही पुटअप केले तर तिथे आन्सर्स तुम्हाला दिसतील 1 मायनस कॉस टू थिटाच्या जागी हे तुम्हाला दिसेल साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा आलेले आणि त्याचं स्क्वेअर रूटने इलिमिनेट होऊन टॅन थिटा हे म्हणजे या रूटचं डायरेक्ट आन्सर टॅन थिटा येतं. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला थिटाचं सुद्धा आन्सर गरजेचं असतं म्हणून कॉस टू थिटा एक्स अपॉन ए. मग हा कॉस इकडे गेला तर कॉस इनव्हर्स झालं म्हणजे कॉस रेस टू -1 आपण 11वीत पाहिलेले. सो इन दिस वे थिटा इक्वल टू हा 2 मल्टिपलला इकडे गेला. आता मी हे शेवटचा पार्ट आहे तो फास्ट घेतला, पण लक्षात ठेवा उद्या आपण परत त्याच्यावरती पुढच्या लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 8मध्ये व्हिडिओ नंबर 8मध्ये हे डिटेल्स पाहणार आहोत. सो इन दिस way today's lecture is here completed. Thank you.